नमस्कार मित्रों, जिजाऊ रसोई में आप सबका स्वागत है। आज मैं बना रही हूँ दिवाली के लिए पुरणपोळी। अब मैं पुरणपोळी के सामग्री पुरणपोळीसाठी मी 1 वाटी डाळ घेतली आहे, अर्धा तास भिजत घातली आहे। त्याच्यासाठी मी थोडं केसर घेतलं आहे, अर्धा तास आधी भिजत घालून दिलं होतं। 1 वाटी साखर घेतली आहे। साखरऐवजी तुम्ही गुळ पण घेऊ शकता। तूप लागेल आपल्याला। इकडे जायफळ घेतले आणि हे हिरवी इलायची घेतली आहे आणि कणिक भिजण्यासाठी मी घेतले 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले, अर्धी वाटी मैदा घेतला आहे, तेल घेतले, साखर घेतले आणि हे केसर घेतले। आधी मी आता डाळ शिजत टाकायला घेते। आता मी याच्यात डाळ टाकून देते। दोन वाटी पाणी टाकले। तुम्ही जर नाही डाळ भिजत घातली तर 3 वाटी पाणी टाकून द्यायचं। आता मी थोडंसं तेल टाकून आता मी डाळ शिजवून घेते। 3 शिट्टे घेऊन घेते डाळीचे। आता मी कुकर लॉक करून घेतला आहे। आता 2-3 शिट्टे घेऊन घेते, तोपर्यंत मी इकडे कणिक मळून घेते। हे पहा, स्वादानुसार नमक। हे पहा, आता मी मीठ टाकून घेतले त्याच्यात। आता मी कणिक मळून घेते। मी 10-12 पाकळ्या आता मी याच्यात टाकून देते कणकेत। केसरी पुरणपोळी बनवते मी आज। हे पहा, मी आता थोडं पाणी घेऊन अशी नरम सॉफ्ट भिजायची आहे कणिक। हे पहा, 2 मिनिटात झाली आपली कणिक मळून। हे पहा, अशी नरम भिजली। आता मी खूप अशी मळायची नाही कणकेला, पण अशी नरमच ठेवायची। नंतर ते असं पाण्याने हात लावून देते आधी। हे पहा, पाण्याने हात लावायचा। हे पहा, असं छान केसरची पिवळा कलर दिसतो ना। आता मी थोडी साखर घेते। पिठी साखर आहे अर्धा चम्मच आणि थोडं तेल। याच्यावर असं थोडं तेल टाकून देते। हे पहा, अर्धा चम्मच, 1 चम्मच तेल टाकलंय मी। हे पहा, आता छान असं मिक्स करून घेते। हलक्या हातानेच करायचं। छान तेल आणि साखर लावून मळून घेतलंय हलक्या हाताने। आता मी अर्धा तासासाठी शेकून देते, तोपर्यंत पुरण तयार होतं, तोपर्यंत झाकून ठेवून देते। हे पहा, आता 3 शिट्टे झाल्या आहे। 1 शिट्टी फुलवरती घेतली होती मी, 2 स्लोवरती घेतल्या होत्या। आता मी कुकरची एअर निघाली आहे। आता मी उघडून पाहते। पहा, डाळ कशी छान झाली। हे बघ, किती छान झाली। आणि पाणी पण पहा किती व्यवस्थित झालंय। पाणी पण काढायची गरज नाही आपल्याला, है ना। तर मी आता याच्यात साखर टाकून देते। 1 मिनिट गॅस ऑन करून घेते, फक्त 1 मिनिटासाठी। आता मी एवढी साखर टाकून दिली। तुम्हाला कमी करायचं असेल तर कमी करा। आणि हे केसर टाकून देते याच्यात। केसरने कलर पण खूप छान आहे आणि खुशबू पण खूप छान येते। जर तुमच्या डाळीत पाणी असेल तर गाळणीवरती निथरून घ्यायचं पाणी, आहे ना। म्हणजे या डाळीमध्ये पाणीच नाही वाचलं होतं। छान अशी
झालं. आता मी मिक्सरमधनं बारीक करून घेते डाळ. छान. आता मी मिक्सरमधनं खूप असं बारीक नाही करायचं आहे, लोण्यासारखं. जसं आपण गाळणीने गाळतो ना तसं बनवायचं आपल्याला. असं थोडं थोडं चालू बंद करायचं मिक्सर. बस, आपल्याला असं खूप बारीक नाही करायचं आहे. हे पहा छान झालं ना. हे पहा मी आता हे असं छान मिक्सरमधनं काढून झालं आहे माझं. आता ह्याच कुकरमध्ये एक कुकर तापत ठेवले. आता याच्यातच हे तेल टाकते 1 चम्मच. तेलाने काय आहे, हे जे आपण आता गरम करू ना पुरण, ते खाली चिपकणार नाही आणि स्वाद पण खूप छान येतो तेलाने. चव खूप वाढते पुरणाची. आता मी हे पाहता असं हलवत राहायचं. हे पहा पुरण कसं झालं कसं कळणार आपल्याला. हे पहा, हे बघ असं कुकर सोडतं आहे, चिकटत नाही. हे पहा पाहिलं. हे पहा म्हणजे आपलं पुरण तयार झालं आहे. हे पहा एवढं थंड झाल्यावर घट्ट होऊन जाईल. मी गॅस बंद केला आहे. आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊ थंड व्हायला. इलायची पावडर टाकून देते आणि थोडं जायफळ किसून घेते. खूप जास्त नाही टाकायचे, थोडंसंच टाकायचे. तर मिक्स करून घेऊ. हे पहा पुरण आपलं छान असं थंड झालं आहे. हे पाणी खूप असं घट्टही नाही केलं आहे मी, थोडंसं असं पातळच ठेवलं आहे, जास्त घट्ट नाही केलं आहे. व्हिडिओ तुम्ही असं पूर्ण पाहत राहता, म्हणजे मी काही करता करता टिप्स सांगत राहते. आणि हे पहा इकडे कणिक पण आपण पाहून घेऊ. हे पहा किती छान अशी, हे पहा किती छान नरम झालेली आहे. हे पहा असं छान इकडे कणिक खूप छान झालेली आहे. मग आता मी दिखते नाही. हे पहा केसरमुळे खूप छान कलर पण आलेला आहे. आता छान मिक्स करून घेते. हलक्या हातानेच करते, काही मळायची गरज नाही आहे. बस आता मी इकडे तवा गरम करते आणि पोळी बनवायला घेते. कप इकडे तूप गरम करत ठेवून दिलं मी तव्यावर. पुरा छोटासा गोळा करून घेतला आणि लावायला मैदा घेतला आहे. मैदा घ्या, कणिक घ्या, काही घ्या जे तुम्हाला आवडत असेल ते. छान असं टाकून घेतो. तवा तापला आहे, छान असं मी तव्यावर टाकून देतो. आता ही जोपर्यंत होते तोपर्यंत मी आता दुसरा गोळा घेते. छान अशी ही पाकशी छान फुलली ना. ही गाईची पोळी तयार आहे. आता आपण दुसरी आता मी परत हे वासन पलटवून घेतो. पिवळा कलर दिसतो.
हे पहा छान असं किती छान पिवळा कलर आला आहे. हे पहा असं पलटून घेते मी आता. हे पहा किती छान फुलली ना. तर मी आता वरून असं तूप लावून घेते आणि कलर बी पहा किती छान सुंदर कलर आला आहे. छान मी असं भाजून घेते दोघांना. बस झाली आपली पुरणपोळी तयार. हे पहा किती छान अशी फुललेली, नरम आहे, बिलकुल सॉफ्ट. मी अशा पुरणपोळ्या बनवून घेतल्या आहे. आजची माझी केसरी पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली हे पहा किती छान. आणि मला कमेंट करून सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.